लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। आतापर्यंत जवळपास 2 कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागाने दिली। आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे पैसे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। या खात्यामध्ये 3000 जमा झाल्या आहेत। त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत। मागील वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यात एकत्रित जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज दिनांक सोमवार 11 ऑगस्ट रोजी बघा सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। आता रक्षाबंधन झालेले आहे, 2 दिवस रक्षाबंधनला झालेले आहे आणि शासनाने ज्या पद्धतीने वचन दिलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता रक्षाबंधनानंतर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करणार। आता तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 11 ऑगस्ट 2025 पासून म्हणजे आजपासून लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत। बघा तुम्हाला देखील पैसे जमा झाले असतील, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी जर पात्र असाल आणि लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता जर तुमच्या बँक अकाउंटला जमा झाला असेल तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमच्या बँक अकाउंट जमा झाला असेल, कारण डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्यात आलेले आहे। आज दुपारी 12 वाजल्यापासून याची सुरुवात झालेली आहे। जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की रक्षाबंधनाच्या दिवशी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होणार होता, तर याला आता 2 दिवस झालेले आहे रक्षाबंधनला। तर आता 2 दिवसानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात आलेला आहे। तर यामध्ये आता शासनाने काही ठराव सुद्धा केलेले आहे, कारण लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरत असताना दरवर्षी याची चेकिंग सुद्धा होणार आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा दिलेली आहे की कुठल्याही प्रकारची योजना असू द्या त्याला आपल्याला रिचेकिंग करावं लागतं। म्हणजे ज्या पद्धतीने आपण रिन्यू करतो, कुठल्याही प्रकारची योजना असू द्या त्याला सुद्धा आता रिन्यू करावं लागतं, त्याला सुद्धा चेकिंग करावं लागतं। आता ज्या पद्धतीने तुम्ही बांधकाम विभागाचं कार्ड काढलं असेल ते ज्या पद्धतीने रिन्यू करावं लागतं दरवर्षी, त्याच पद्धतीने आता लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी रिन्यू वगैरे काही करायची गरज नाही, पण त्याला चेकिंग मात्र होणार आहे। याची चेकिंग कशा पद्धतीने होणार आहे, कारण लाडकी बहीण योजना ही प्रसिद्ध योजना आहे आणि सर्वात जास्त चर्चेची योजना आहे, कारण यासाठी 3600 कोटी रुपये दर महिन्याला शासन महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करतं। म्हणजे प्रति महिना बहिणींना 1500 रुपये अशा पद्धतीने 3600 कोटी रुपये दर महिन्याला शासन तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा करतात। मग ही प्रसिद्ध योजना आहे। यासाठी आदित्यताई तटकरे मॅडम काय म्हणाल्या की दरवर्षाप्रमाणे रक्षाबंधनाच्या 1 या 2 महिन्यापर्यंत तुमची चेकिंग होणार आहे, व्हेरिफिकेशन आपण त्याला म्हणतो। आता हे सर्व काही राज्य वाईज सर्वांच्या म्हणजे प्रत्येक राज्याला हे ठराव दिलेला आहे की प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका असू द्या, कुठल्याही प्रकारचं यामध्ये असू द्या, सर्व तुमच्या घरी येऊन चेकिंग करणार आहे। ज्या बहिणी आता लाभ घेत आहेत त्या खरोखर गोरगरीब महिला आहेत की नाही, त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी वगैरे आहे की नाही, 4 चाकी वगैरे, शेती वगैरे, हे सर्व काही चेकिंग करणार आहे तुमच्या घरी येऊन अंगणवाडीच्या सेविका, असं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा दिलेली आहे। कारण यासाठी भरपूर असा प्रकार समोर आलेला आहे की पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरून लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। तर हे सर्व रोखण्यासाठी एक आता सर्वात मोठं पाऊल शासनाने उचललेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी पुनर्परतणी सुरू करण्यात आलेली आहे। यामध्ये जवळपास आता 30 लाख बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्या यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा त्यांच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे आणि त्यांची योजना कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे। या अगोदर तुम्हाला बघा आता उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांच्याबद्दल एक स्पष्टपणे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे। आमचा उद्देश आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानंतर 2 दिवसानंतर आम्ही ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करू, जसं की ते उपमुख्यमंत्री त्यांनी बोललं आहे की लाडक्या बहिणींना 2 दिवसानंतर आम्ही जमा करू, आणि त्यांनी जसं बोललं की आज 12 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे।
कालच त्यांची स्टेटमेंट आली होती की लाडक्या बहिणींना उद्या 12 वाजेपासून त्यांचे पैसे जमा होणार। तुम्ही इथं पाहू शकता लाडक्या बहिणींना आजपासून त्यांच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील। त्यांनी क्लिप सुद्धा जाहीर केलेली आहे। जसे की तुम्ही आता ऐकलं असेल की लाडक्या बहिणींना आजपासून पैसे जमा होणार आहेत, तर ते उद्दिष्ट आता पूर्ण झालेलं आहे। ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा झालेला आहे। आता 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। तर 12 जिल्ह्यांची नावं कशा पद्धतीने आहे तुम्हाला 12 जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले। ज्या पद्धतीने जुलै महिन्याचा हप्ता 12 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे, म्हणजे असं 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसात पैसे वाटप झालेले आहे। त्याच पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये आज वाटप झालेले आहे। उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता तुम्हाला डीबीटीचा बटन दाबलेला आहे। 12 वाजेपासून सर्व बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये सर्व 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे। या जिल्ह्यांची नावं सर्वात अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे। ते जिल्ह्यांची नावं तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण एक महत्त्वाची गोष्ट जे पुढील तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ जर मिळून घ्यायचा असेल तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहील। बघा आता शासनाने काय ठराव केलेला आहे की लाडकी बहीण योजनेसाठी दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये तर दिलेच जातील, पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करून घेणं गरजेचं आहे। ती म्हणजे तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण बंधनकारक राहील। आता दरवर्षी हे करावं लागणार आहे। यासाठी काय दर महिन्याला तुम्हाला करायची गरज नाही, पण दरवर्षी रक्षाबंधनाच्या टायमाला ज्यावेळेस योजना सुरू झाली त्याच पद्धतीने रक्षाबंधनाच्या टायमाला दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता बँकेत जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता। बँकेत तुम्हाला जायचं आहे आणि तिथं ज्या लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या अकाउंटमध्ये जमा होतात ते अकाउंट तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतात त्यामध्ये तुमचं ई-केवायसी झालेलं आहे की नाही। जर ई-केवायसी झालं असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही, डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील। समजा तुमचं ई-केवायसी वगैरे कंप्लीट आहे तरी सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होत नाही, तर यासाठी तुम्हाला बँकेत डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही, डायरेक्ट बँक ट्रान्सफर हे ऍक्टिव्ह आहे का नाही ते तुम्ही बँकेत जाऊन एकदा चेक करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला घाबरायची काही गरज नाही, तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील डायरेक्ट बँक ट्रान्सफर थ्रू म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून। आता डीबीटी कशा पद्धतीने होतं, तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून। तुमचे आधार कार्ड जे असतं ना ते आधार कार्ड बँक खात्याचे लिंक असणे गरजेचं आहे। तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा झाले। आता जुलै महिन्याचा हप्ता बंद म्हणजे जुलै महिन्याचे जे SMS आलेले आहेत भरपूर बहिणींना मेसेज आलेले नाही, कदाचित मेसेज प्रक्रिया आता थांबलेली आहे, म्हणून तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला असं मेसेज सुद्धा तुम्हाला अजून आला नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता किंवा तुमच्या स्मार्टफोनवर गुगल पे, फोन पे अशा सुविधा उपलब्ध आहे किंवा तुम्ही स्वतः बँकेत जाऊन एकदा चेक करू शकता की तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले की नाही। पूर्वी काय होतं की जसंही तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात तुम्हाला मेसेज येत होता, पण आता मेसेज प्रक्रिया ही बंद करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जर चेक करायचं असेल की आम्हाला पैसे आले की नाही तुम्हाला आता बँकेत जावं लागेल आणि ते चेक करावं लागेल, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही प्रोसेस देण्यात आलेली आहे, पण ई-केवायसी हे बंधनकारक आहे, हे तुम्हाला करावंच लागणार आहे। भरपूर अशा म्हणजे ई-केवायसीची गरज का पडली, तुम्ही सुद्धा आता तुम्हाला तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की ई-केवायसीची गरज का पडली, तर याचं कारण म्हणजे बोगस लाभार्थी खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतात, त्यांना निवड करण्यासाठी ही केवायसी बंधनकारक राहील। आणि खरं तर लाडकी बहीण योजनेसाठी जे वचन दिले होते फक्त पात्र बहिणींना ज्याचा लाभ भेटावा, ही हक्काचे पैसे लाडक्या बहिणींचे आहेत, त्यांच्याच बँक अकाउंटला हे पैसे जमा झाले पाहिजे, म्हणून ही केवायसी सुरू करण्यात आलेली आहे। लवकरच ही प्रक्रिया सुरू होईल असून आता तुमच्या मोबाईलवर बघा, आता तुमच्या मोबाईलवर किंवा बँकेत जाऊन तुम्ही एकदा चेक करू शकता की तुम्हाला जमा झाले की नाही। जुलै महिन्याचे आणि ऑगस्ट महिन्याचे तिघ मिळून एकाच महिन्याला 3000 रुपये येतील, पण आता एकच मेसेज तुम्हाला येणार नाही। बघा की जुलै महिन्याचं तुम्हाला आले असेल तर ऑगस्ट महिन्याचे 1500, हे 1500 आणि हे 1500 3000 रुपये जमा झालेले
आहेत. तर या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा झालेले आहे. तुम्हाला या 12 जिल्ह्यांची नावं सांगून देतो, कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे झाले आहेत. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलवर चेक करून घ्या तुम्हाला पैसे आले की नाही आले असेल तर घाबरायचं काही गरज नाही. डेबिटीला 3 दिवस कंप्लीट लागतात. 3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होतात 36 जिल्ह्यांमध्ये. सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया. जळगाव आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना तुम्हाला आज दुपारी 1 नंतर बँक बॅलन्स तपासायचा आहे. गुगल पे असो, फोन पे असू द्या, पासबुकद्वारे तुम्ही शिल्लक रक्कम तपासू शकता. पुन्हा एकदा ही यादी मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात झाले? कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यादेवीनगर, जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात आज 3,000 रुपये जमा होणार आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा झाले, कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.